पावसाळा सुरू झाला की अनेक जण, विशेष करून महिला, या एका महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात बरं का. कारण या महिन्यात अनेक व्रतवैकल्य आणि सणवार असतात. तर कोणता आहे तो महिना ज्याला मराठी महिन्यांचा राजा असं म्हणतात? मराठी महिन्यांमधील 5वा महिना म्हणजेच श्रावण. हो, आजच्या या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की का बरं या श्रावणाला इतकं महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी श्रुती तुम्हा सर्वांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री या आमच्या चॅनलवर स्वागत करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि ज्या पद्धतीने तुम्ही नागपंचमी या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भारतामध्ये सर्वच गोष्टींमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. भाषेपासून ते खाण्यापिण्यापर्यंत, पेहराव, सण समारंभ या सर्वच बाबतीत भिन्नता आपल्याकडे आहे. आपल्या देशातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे काय माहिती आहे का? तर इथे साजरे होणारे सण. प्रत्येक ऋतू आणि वातावरणानुसार आपल्याकडे सण येतात. असाच हा आपल्या सणांचा राजा श्रावण महिना. अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून याच्याकडे आपण बघत असतो. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो आणि म्हणूनच याला श्रावण असं म्हटलं जातं. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. श्रावणातील व्रतवैकल्यांमुळे वातावरण अगदी प्रसन्न आणि पवित्र झालेले असतं. त्यामुळे या काळात महादेवाची पूजा देखील फलदायी ठरते. तसेच श्रावणात येणाऱ्या सणांमुळे जसे की नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि बैलपोळा या सणांमुळे आपापसातील वातावरण आणि संबंध देखील दृढ होतात. सर्वत्र कसा आनंद, उत्साह आणि जल्लोष असतो. याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणात कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास या साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतलं. तसेच ज्यावेळी समुद्रमंथनातून भीषण विष निघालं तेव्हा शंकरांनी ते विष पिऊन आपल्या गळ्याजवळ थांबवलं होतं आणि त्यामुळेच त्यांचं नाव नीळकंठ असं पडलं. याच कारणामुळे शिवशंकरांना शांती आणि थंडावा मिळावा म्हणून आपण श्रावण महिन्यात जल, दूध आणि बेलपत्र त्यांना अर्पण करतो. तसेच त्यांचा रुद्राभिषेकही केला जातो. भगवान शंकरांना पशुपतीनाथ असंही देखील एक नाव आहे. पशुपतीनाथ म्हणजे काय तर प्राण्यांचा रक्षक. पण मग श्रावण महिना आणि मांसाहार यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? का बरं आपण मांसाहार पूर्णपणे बंद करत असतो तेव्हा? फक्त व्रतवैकल्य आणि सणवार आहेत म्हणून? तर नाही, यामागे खूप मोठी कारणं आहेत आणि ती सायंटिफिकदृष्ट्या देखील बरोबर आहेत. श्रावण महिना हा कोंबडी, मासे आणि इतर जीवांचा प्रजनन काळ असतो. तसेच दमट आणि कमी प्रकाश असलेल्या वातावरणात कोंबड्यांचे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि गवतावरील कीड, बकरी यांसारखे प्राणी खातात. त्यामुळे रोग किंवा स्किन डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. तसेच मासे आणि इतर समुद्री जीवांचा देखील प्रजनन काळ म्हणजे श्रावण महिना. या काळात त्यांना आपण मारणे म्हणजे त्यांच्या वंशवृद्धीवर आळा घालण्यासारखेच नाही का? आणि आपण म्हणजेच मनुष्य या काळात आपली पचनशक्ती देखील मंदावलेली असते. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी यांसारखे पोटाचे आजार आपल्याला होऊ शकतात. पण मग पावसाळ्यात काय खायचं? तर पावसाळ्यात पावसामुळे अतिशय हिरवागार असा निसर्ग झालेला असतो आणि आपल्या पालेभाज्या, रानभाज्या या देखील खूप जोमाने वाढलेल्या असतात आणि शरीरासाठी त्या अत्यंत पौष्टिक देखील असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार पूर्ण बंद आणि फक्त सात्विक अन्न आपण घेत असतो. थोडक्यात काय तर श्रावण महिना म्हणजेच फर्टिलिटी, प्युरिटी आणि डिव्होशन यांचा एक उत्तम संगम आहे. श्रावण महिन्यात निसर्ग देखील आपल्याला भरभरून दान देत असतो. पावसाचं तर काही वेगवेगळंच रूप पाहायला आपल्याला मिळतं. कधी रिमझिम पाऊस तर कधी वाऱ्यासह पाऊस बरसतो. कधी अचानक मुसळधार तर कधी क्षणात ऊन आणि पावसाचा लपंडाव चालतो. त्यामुळे निसर्गातील हे बदल आणि संपूर्ण हिरवीगार सृष्टी पाहून
मन कसं अगदी प्रसन्न आणि आनंदून जातं. म्हणूनच बालकवींनी म्हटलं आहे नाही का, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. तर मग घेणार ना श्रावण महिन्याचा आनंद? तर ही माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये येस असं नक्की टाईप करा. धन्यवाद.